हाय सगळ्यांना. आज आपण 34 साईजचं प्रिन्सेस कटचं कटिंग बघणार आहोत आणि आपल्याला कमेंट आलेली संध्या शिंदे यांची. त्यांच्या कमेंटवरून आज मी हा व्हिडिओ बनवणार आहे. आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे असतील किंवा व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे 28 साईजची बाहीची कटिंग. त्याला पण कमेंट आलेली होती. त्या ताईंचं नाव पूर्ण दिसत नव्हतं म्हणून नाव घेतलेलं नाही. शक्यतो कमेंट करताना नाव पाठवत जा, म्हणजे मी नाव घेत जाईल. आणि इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्याकडे 28 साईजपासून 50 साईजपर्यंत 13 प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत. कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेक, सब्बेसची असे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर फोनवरून माहिती मिळते आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिले जातात. आणि लाईफ टाईम म्हणजे कायमस्वरूपी मार्गदर्शन पण आहे. आणि पेपर पॅटर्न टिकाऊ आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही. अगदी टिकाऊ पेपर पॅटर्न आहे. आणि ब्लाऊज तर इतके परफेक्ट बसतात आणि कस्टमरसुद्धा खूप वाढतात. तर इथं आपण हे कापड घेतलेले, त्याच्यावरती मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. पाठीमागचा भाग, पुढचा भाग सगळं डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि शक्यतो कमेंट करताना पूर्ण साईज म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं माप टाकलं तर बरं होईल. त्यानुसार मी कटिंग दाखवत जाईल, म्हणजे तुम्हाला अजून सोपं होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला गळ्याची उंची किती हवी आहे किंवा गळ्याची रुंदी किती हवी आहे किंवा बोटनेक हवा आहे, डिपनेक हवा आहे असं लिहून पाठवत जा. त्यांनी फक्त एवढंच पाठवलंय की 34 साईज मला प्रिन्सेस कट कटिंग दाखवा म्हणून. तर प्रिन्सेस कटच्या कटिंगसाठी आपण आता कटिंग करणार आहोत. तर इथं मी हे कटिंग करण्यासाठी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे. तुम्ही कागदसुद्धा यूज करू शकता. आता आपल्याला सर्वात आधी सरळ रेषा टिक करून घ्यायची. सरळ रेषा मी ते मारून घेते, कारण कापड हा थोडा क्रॉसमध्ये आहे. इथे मी सरळ रेषा मारून घेतलेली आहे. आता सर्वात आधी आपल्याला उंची मोजायची आहे. उंची ही प्रत्येकाची सेम नसते, त्यांनी पूर्ण माप दिलेले नाही आहेत. तर मी माझ्या पद्धतीने पूर्ण उंची टाकणार आहे. 13 इंच तयार आहे. 14 इंचवरती मी टिक केलेला आहे. 8 इंच जर पाठीमागचा गळा असेल तर 8 इंचसाठी पाठीमागच्या गळ्याला आपल्याला 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. पाठीमागचा जर गळा 8 इंच असेल तर शोल्डर आपल्याला 5.5 इंच. मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. 2 इंच शिलाई मार्जिन नवीन शिकणाऱ्यांनी घ्यायचंच आहे. ज्यांच्या ब्लाऊजला फुगा येत असेल काखीमध्ये त्यांनी 5 इंच अशा पद्धतीने टिक करायचं आहे. संध्या शिंदे ह्या ताईंच्या कमेंटवरून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तुम्हाला जर असेच नवीन नवीन कुठले व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि पेपर पॅटर्नसुद्धा आपल्याकडे परफेक्ट मापाचे मिळतात. आता इथून आपल्याला 1.5 इंचवरती टिक करायचं आहे आणि मुंड्याला शेप द्यायचा आहे. मुंड्याला शेप देताना हा जो खालचा आकार आहे इथून शेप द्यायचा आहे आपल्याला. आणि हा जो भाग आहे इथं पुढच्या बाजूने शेप येईल, हा पाठीमागचा शेप आहे. म्हणजे पाठीमागचा भाग आपण आधी कट करत आहोत. तर पाठीमागच्या भागाला इथं आपण टिक करून घेतलेला आहे. गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. गळ्याची उंची 8 इंच आहे. पाठीमागच्या 8 इंचनुसार मी तुम्हाला हे शोल्डर मुंड्याचे माप सांगितलेले आहेत. अर्धा इंच शिलाई मार्जिन. डीपनेकसाठी मी इथं 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली. म्हणजे 2.25 इंच जर इथं आपण गळा रुंदी घेतल्याने आकार दिला तर यू आकार तयार होतो. पण तुम्हाला जर पसरट गोल गळा तयार करायचा असेल तर अर्धा इंच अशा पद्धतीने टिक करायचं आहे आणि अशी रेषा टिक करून घ्यायची आहे. अतिशय सुंदर असा गळा असा तयार होतो. डीपनेक आहे तर 5 इंच आपल्याला गळ्याच्या साईडने कट करून घ्यायचं आहे आणि अशी रेषा टिक करून घ्यायची. आता कमरेचं माप प्रत्येकाचं सेम नसतं. चेस्टचं जसं सगळ्यांचं सेम येणार आहे 34 साईज, पण कमरेचं माप हे सेम नसणार आहे. 34 साईजसाठी आपण 30 इंचचं कंबर घेणार आहोत. 30चा चौथा भाग 7.5 इंच. आणि संध्या शिंदे ताईंनी ज्या ताईंनी कमेंट केलेली त्यांनी त्यांच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे कमरेचं आणि माप टाकायचं आहे. 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. पाठीमागच्या टक्ससाठी शिलाई मार्जिन घ्यायला विसरायचं नाहीये. कंबर हे बऱ्याचशा महिलांचं 28, 30, 32 किंवा 29 असं सुद्धा येऊ शकतं. प्रत्येकाचं कंबरचं माप सेम नसतं. तर इथं आपण अशा पद्धतीने टिक करून घेतलेले. गळ्याला आकार दिलाय, मुंड्याला आकार दिलेला आहे. पाठीमागचा टक्स आपला गळ्याच्या उंचीनुसार आणि रुंदीनुसार असतं.
म्हणून मी नेहमी सांगत असते की जो कमरेचा चौथा भाग घेतलाय त्याचा निम्म घेऊन टिक करायचे. उंची तुम्हाला तुमच्या हिशोबाने टिक करून घ्यायची आहे. आणि जे आहे हे 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आणि हे 1 इंच जे वाढवलंय हा आपण इथं जो टक्स घेणार आहोत त्यासाठी आपण वाढवलेला आहे. तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर आपण आता कटिंग करून घेऊया. हाच भाग ठेवून तुम्हाला पुढचा भाग मी कटिंग करून दाखवणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आधी पेपर कटिंग करायची असते आणि मग ब्लाऊज पीसवर कट करायचं असतं. वेळ गेला तरी चालेल पण ब्लाऊज परफेक्ट येतं. डायरेक्ट पीसवरती कधीच कटिंग करू नका. बऱ्याचशा गोष्टी असतात की ते विसरायला होतात, कटिंग करताना लक्षात राहत नाही. पेपर कटिंग केल्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊज पीस कटिंग करतो तेव्हा एखादी गोष्ट मिस झालेली आपल्या लक्षात येते. आणि तुम्हाला शिवायची खूप आवड असेल आणि कटिंग जमत नसेल तर अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर कटिंग उपलब्ध आहेत. पेपर कटिंग, कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्स कट, पाठीमागून बंद गळा आणि पुढे व्ही गळा, यामध्ये सुद्धा 4 टक्स आहेत आपल्याकडे. असे एकूण 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत. तुम्हाला यातले कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलेवरीसुद्धा उपलब्ध आहे. फोनपे, गुगल पेने सुद्धा पेमेंट करू शकतात किंवा तुम्ही कार्ड पेमेंटसुद्धा करू शकतात. तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आणि ऑर्डर करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. कॉलवरती ऑर्डर घेतली जाते आपल्याकडे. कॉलवरती संपूर्ण माहिती मी स्वतः देते. पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सुद्धा सविस्तर माहिती देत असते. आणि पेपर पॅटर्न कसे ठेवायचे, कसं कटिंग करायचं किंवा उंची कमी जास्त कशी करायची याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मी स्वतः सॉल्व्ह करत असते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. सगळ्यात आधी इथं मी सरळ रेषा टिक करून घेते. इथंही आपल्याला सेम पद्धतीने सरळ रेषा टिक करून घ्यायची आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण नेहमी अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो. इथंही अर्धा इंच शिलाई मार्जिन टिक करायची. तर काय करतो आपण, जेव्हा तुम्हाला पुढे हुकलूक पट्टी घ्यायची असेल तेव्हा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन या साईडने टिक करून घ्यायची असते. आणि समजा तुम्हाला जर पाठीमागे घ्यायची तर अशाच पद्धतीने पाठीमागे टिक करून इथून आपल्याला शोल्डर मुंड्याची मापं टाकायची असतात. एवढं लक्षात ठेवायचं आहे. शिलाई मार्जिन घ्यायला मात्र विसरायचं नाहीये. तर गळ्या रुंदीला मी टिक करून घेते. शोल्डर, मुंडा, मुंड्याचा पुढचा आकार वेगळा येणार आहे. आणि साईजवरती आपण टिक करून घेतलेला आहे. साईजचा आधी कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला. 7.5 इंच कमरेचं माप आहे. हे अर्धा इंच सोडून आपल्याला 7.5 घ्यायचं आहे. आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हा 1 इंच भाग एक्स्ट्रा राहतो कारण पाठीमागे जो आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे तो एक्स्ट्रा राहतो. तर अशा पद्धतीने टिक करायचंय. एवढा भाग आपला जो आहे तो शिलाई मार्जिनमध्ये एक्स्ट्रा अजून लागणार आहे. पुढे आपण वाढवणारच आहोत. हा कट होत नाही. इथून पुढे आपल्याला वाढवायला लागतं. पण हा भाग एक्स्ट्रा आहे, नंतर आपण वाढवून घेणार आहोत. जेव्हा पुढचा टक्स आपण टिक करून घेणार आहोत तेव्हा आपल्याला या साईडला वाढवून घ्यायचं आहे. तर पुढचा गळा असेल 5.5 इंच तर 6 इंचवरती टिक करायचंय. 6 असेल तर 6.5 इंचवरती, 5 असेल तर 5.5 इंचवरती. मी 5.5 इंचचा पुढचा गळा घेतलेला आहे. 6 इंचवरती टिक केलेला आहे. गळ्याला गोल आकार दिलेला आहे. आता मुंड्याला काय करायचं असतं, आपल्याला डायरेक्ट शेप द्यायचा असतो. जर तुम्हाला जमत नसेल तर मुंड्याची जसं आपण उंचीचं माप घेतलेलं आहे तसं माप घ्यायचं आहे. आणि बऱ्याचशा महिलांचं म्हणणं असतं की जो काखेचा भाग आहे तो आमचा सेम येत नाही. पण इथं जर तुमचा सेम नसेल आणि बाहीचा पण आकार सेम नसेल तर व्यवस्थित येणार नाही. इथं घेताना आपल्याला नेहमी 2 इंच सेम आकार आला पाहिजे, एकच आकार आला पाहिजे, तरच आपला काखेतला भाग अगदी सरळ बसतो. तर इथं हा पुढचा भाग पण टिक झालेला आहे. अर्धा इंच सोडून आपल्याला टक्स पॉईंट मोजायचा आहे. 3.4, 34 साईजला 3.4. तर इथं 3.4 वरती टिक केलेला आहे. इथून आपल्याला घ्यायची टक्सची उंची. नेहमी आपल्याला वरच्या बाजूने मोजायची असते. 10 इंच टक्सची उंची घेणार आहे. 9.5 इंच टक्सची उंची असेल तर 10 इंच घ्यायची. ब्लाऊजवरून सुद्धा तुम्हाला मोजता येणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्या ब्लाऊजवरून आपल्याला टक्सची उंची ही मोजायची आहे. अशा पद्धतीने काखेच्या मधोमध आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. आणि 1/2 इंच अशा पद्धतीने एक रेषा टिक करायची आहे. हे 1/2 इंच का टिक केली मी, कारण बऱ्याचशा महिलांच्या इथं काखेमध्ये फुगा येतो. हा जो कापड एक्स्ट्रा राहून जातो त्याचा फुगा येत असतो. तर हे जे आहे हे टिक केलेलं आपलं एक्स्ट्रा कापड आपण तो नंतर कट करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच
टक्सची रुंदी घ्यायची, 1.5 इंच टक्सची रुंदी. इथं पण 1.5 इंच घ्या. इथं डायरेक्ट तुम्हाला आकार देता येत असेल तर गरज नाही, पण आकार देता येत नसेल तर 1.5 इंच देऊन अशा पद्धतीने आकार आला पाहिजे. हा आकार जर तुमचा परफेक्ट असा आला असेल तर कप अगदी व्यवस्थित तयार होतो, क्रिएट होतो. अशा पद्धतीने आपण टिक केलेला आहे. आता हे 1.5 इंच आहे, तर इथं आपल्याला 1.5 इंच तर 1.25 इंच वाढवायचे. मी 1.25 इंच वाढवते, कारण 1.5 इंच कट होणार आहे. शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे. तुम्ही जर शिलाई मार्जिन अर्धा इंच घेत असाल तर 1.5 इंच हे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, कारण हा 1.5 इंच जो भाग आहे हा पूर्ण कट होणार आहे. हा 1.5 इंचचा भाग आहे ना, हा पूर्ण कट होणार आहे. त्यासाठी आपल्याला हा 1.5 इंच भाग कट झाल्यानंतर कमरेमध्ये कापड कमी पडतो. त्यासाठी आपल्याला हा जो भाग आहे इथून, हे जे आपलं 1 इंच आपण टिक करून घेतलं होतं, इथून आपल्याला अर्धा इंच प्लस करून वाढवायचे. 1.5 इंच प्लस अर्धा असं 2 इंच. आणि इथं सुद्धा आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे, कारण इथं जॉईंट येणार आहे. जॉईंटसाठी आपल्याला 1/2 इंच हे वाढवायचं आहे. आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा टिक करून घ्यायची. लक्षात ठेवायचं आहे, हे कट होऊन जाणारं कापड आहे, त्यासाठी आपल्याला इथं हे वाढवायचंच आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत क्रॉसमध्ये रेषा घ्यायची आहे, आणि ह्या पॉईंटपर्यंत पण क्रॉसमध्ये रेषा घ्यायची. कट करताना आपण अशा पद्धतीने कट करणार आहोत. हा खालचा भाग कट होऊन जाणार आहे, हा जो भाग आहे हा कट होणार आहे. हा कट होणार नाही, हा अखंड येणार आहे, हा पण कट होणार आहे. आता कट करताना मात्र लक्षात ठेवा तुम्ही कशा पद्धतीने मी कट करते. कट करताना जी आपण वरती रेषा घेतली तिथून, तर हे बघू शकता तुम्ही, जो एक्स्ट्रा भाग घेतलाय तो सुद्धा मी इथं कट केलेला आहे. हे जे आहे अर्धा इंच हे खाली गेलेलं आहे, हे कट करून घेतलेलं आहे गळ्याच्या साईडने. गळा जर तुम्हाला पुढचा पसरट हवा असेल तर तुम्ही अजून 1/2 इंच टिक करून पसरट गळा सुद्धा तयार करू शकता. हा झाला पुढचा भाग. आता आपल्याला हे 1/2 इंच जे आहे ते मी नंतर कट करणार आहे. आधी तुम्हाला हा आकार कट करून दाखवते. हे जे 1/2 इंच आहे हे आपल्याला कट करायचं आहे. अशा पद्धतीने कट केलेला आहे, आणि हा आकार पण कट करायचा आहे. आकार देताना व्यवस्थित कट करायचा आहे. अशा पद्धतीने जर तुमचा प्रिन्सेसचा आकार असेल तर तुमचा प्रिन्सेसचा कप सुद्धा अतिशय सुंदर येतो. आकार देताना व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचशा महिलांचे आकार चुकतात, व्यवस्थित इथं आकार दिला जात नाही, म्हणून ब्लाऊज चपटं बसतं, व्यवस्थित कप क्रिएट होत नाही. जर असा आकार असेल तुमचा तर नक्कीच कप क्रिएट होईल. तर इथं हे दोघंही पाठीमागचे भाग तर आपण कट करून घेतलाय, दोघंही पुढचे भाग आपले कट झालेले आहेत. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि बाही कट करूयात. कुठलंही माप त्यांनी दिलेलं नाही, त्या ताईंनी कुठलंही माप दिलेलं नाही आपल्याला. मी आता 10 इंचची बाही कट करून दाखवणार आहे, कारण बऱ्याचशा महिलांना 10 इंचची बाही कटिंग करता येत नाही. तर 10 इंचच्या बाहीसाठी अस्तरची बाही असेल तर अर्धा इंच आपल्याला इथं टिक करून घ्यायचं आहे. तयार उंची 10 इंच असेल तर 10, 9 असेल तर 9 असं माप टाकायचे. वरती आपल्याला अर्धा इंच टिक करायचे. जेवढी उंचीची तुमची बाही असेल त्यात आपल्याला अर्धा इंच इथं प्लस करायचे, अर्धा इंच इथं प्लस करायचे. हे अस्तर जॉईंट करण्यात जाणार आहे, आणि हे बाहीला शोल्डरला आपण जेव्हा जॉईंट करतो बाही तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे. तर बाहीची आपली घडीचं माप आहे 8.5 इंच, 34 साईज आहे. 34चा चौथा भाग 8.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे, कारण आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता बऱ्याचशा महिलांचं लक्ष देत नाही 2 इंच शिलाई मार्जिन कुठं घेऊन आपल्याला अर्धा इंच वाढवायला लागतं. इथं जर आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला इथं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायला लागतं. इथं जर फक्त 1.5 इंच असेल तर 1.5 इंचसाठी आपल्याला फक्त छातीचा चौथा भाग इतकंच माप टाकायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला खुल्या भागाकडचं माप टाकायचं, म्हणजे कॅपाईटचं 3.5 इंच मी तर कॅपाईट घेतलेली आहे. 2 इंच शिलाई मार्जिन आपण घेतली तर इथंही 2 इंचच घ्यायचं आहे आपल्याला.
आणि बाहीला शेप द्यायचा आहे. हे बघू शकता, हे जे 2 इंच आहे हे आपलं जसं मी तुम्हाला पाठीमागच्या भागात दाखवलं हे सेम आलं पाहिजे. हे 2 इंचापासूनच आपला आकार हा वेगळा वेगळा झाला पाहिजे. जसं 2 इंचापासून दिसतोय तुम्हाला, इथूनच आपला आकार वेगवेगळा झाला पाहिजे. जर इथून आपला आकार एकाचा असा येईल आणि एकाचा असा येईल तर हे जे खालीवर झालेलं कापड आहे कमी जास्त होऊ शकतं आणि काखेचा भाग सरळ येत नाही मग. ठीक आहे, एकच हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, जो सरळ घेतलाय तो पॉईंट. तुम्ही खालून जरी कट केला असत तरी चालेल, पण दोघंही भाग सेम आले पाहिजे. तर इथं आपला हा आकार देऊन झालेला आहे. दोघंही आकारांमधलं जे अंतर आहे अर्धा इंच ते 1.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे. आता दंडघेरचं माप टाकून घेऊयात. दंडघेर 5.5 इंच. प्रत्येकाचं 5.5 इंच येईल असं नाही. आपल्या ब्लाऊजच्या दंडघेरवरून म्हणजे बाहीच्या दंडघेरवरून माप घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. तर 10 इंचच्या बाहीसाठी आपण इथं घेतलेली आहे कॅप हाईट 3.5 इंच. 2 इंच हे शिलाई मार्जिन आहे. इथं आपल्याला घ्यायचे 2 इंच आणि हा भाग आहे हा 1 इंच. एवढं लक्षात ठेवायचं. दोघांमधलं अंतर जे आहे 0.5 ते 0.75 असं आपल्याला याच्यातलं अंतर घ्यायचं आहे. इथं ही 2 इंच शिलाई मार्जिन आहे. हे अर्धा इंच आहे. इथं पण अर्धा इंच आहे. आता बाही कटिंग करून घेऊयात. आता बघा मी कुठून कट करते. जे 2 इंच शिलाई मार्जिन आपण टिक केलं होतं तिथून मी दोघंही तुम्हाला आकार लावून दाखवणार आहे, एकमेकावरती ठेवून दाखवणार आहे. हा झाला आपला पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग. बघा दोघंही भाग एकमेकावरती ठेवून बघितलेत, कुठेही कमी जास्त नाही, अगदी सेम इथपर्यंत आलेले आहेत. आणि इथून आपले हे भाग वेगवेगळे झालेत. आणि तुम्ही जर इथून घेतले तर वेगवेगळे झाले तर काखेचा जो जॉईंट आहे तो आपला इथं येणार आहे. त्यामुळे 2 इंच शिलाई मार्जिन असल्यामुळे 1.5 इंच असेल तर 1.5 इंचावरून आकार द्यायचा आहे, 2 इंच असेल तर 2 इंचावरून. अशी आपल्याला बाहीची कटिंग करायची. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची कटिंग कॅप हाईट सगळं सांगितलेलं आहे. हे आहे 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग 2 पीसमध्ये विदाऊट क्रॉसपट्टी आहे. याच्यात क्रॉसपट्टी पण येतं, बोटनेक पण येतं. तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायचे असेल किंवा कुठलं पेपर कटिंग बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तेही मिळून जातील, आपल्याकडे उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकाराचे हवे असतील तर कुठल्याही प्रकाराचे, जवळजवळ आपल्याकडे 13 प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत. 3 प्रकाराच्या नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहेत. 3 प्रकारे पेपर पॅटर्न जे आहेत ते आपले परकरचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. यातले ड्रेसचे सुद्धा आहेत. यातले कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला 34 साईजचा हा पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.